अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाला समस्यांनी घेरले आहे। तेथील ब्लड बँकच्या इमारतीला गळती लागली आहे। त्यामुळे इमारतीच्या वरच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी थेट ब्लड बँकेत उतरत आहे। ब्लड बँकेच्या फरशीवर साचलेले पाणी शोषून घेण्यासाठी ठिकठिकाणी गोणपाट किंवा फडकी टाकलेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे तेथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबरच रक्तदान किंवा इतर कामासाठी येणाऱ्या नागरिक आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे। या पाण्यातून चालताना पाय घसरून अपघात होण्याची शक्यता आहे। या संदर्भात बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत। ठेकेदाराचे देखील या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। छतावरून येणारे पाणी भिंतीत झिरपून विजेचा धक्का बसण्याची देखील भीती आहे। यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी सध्या होत आहे। माझा वाढदिवस होता तर त्याच्यासाठी मी रक्तदान करायचे ठरवलेले, तर त्याच्यासाठी मी आलो इकडे सिव्हिल हॉस्पिटलला आणि ब्लड डोनेट करायला। तर ब्लड डोनेट केलं, पण करत असताना अशी एक भयंकर परिस्थितीला सामोरे गेलो मी की एवढं लिकेज आहे, इकडे पाणी आहे की जो डोनेशन करायला येईल त्याचाही जीव जाऊ शकतो, कर्मचारी जे काम करतात त्यांचे जीव जाऊ शकतात, हातपाय मोडू शकतात। ही परिस्थिती इकडे, ही सगळी चादरी आहेत, पाणी पडलेलं आहे सीलिंग मधनं। पावसाळा जसा पाणी पडतो पावसाळ्यात तसं सीलिंग मधनं पाणी येते। तर आय वॉज रिअली स्कॅर्ड आणि मी बोललो की चला इन्फॉर्म करूया ऑथॉरिटीजना की काहीतरी ॲक्शन घ्या याच्यावर, आणि काय नाही तर करेक्शन करा, ॲटलिस्ट कर्मचाऱ्यांचे जीव किंवा जो डोनर येतो त्याचे हातपाय तुटायला नको त्याच्यासाठी। आणि असेच ह्या बिल्डिंगी पूर्ण आहेत, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असे भरपूर कंपार्टमेंट्स आहेत जिकडे अशी दुरवस्था आहे। म्हणजे खर्च करून, असं नाही की शासनाने पैसे नाही दिले, शासनाने भरपूर पैसे दिलेले आहेत, पण निष्ठ दर्जाचं काम केलेलं असं दिसत आहे। बाकीचं काय सांगू नाही शकत। थँक्यू। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।